नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स आणि आज आपण जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातील ताज्या आणि खळबळजनक घडामोडी, गुन्हेगारी कारवाया, राजकीय घडामोडी, नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाची भूमिका. सविस्तर आढावा घेऊया. सांगलीच्या तरुणाला 1,77,00,000 सोने तस्करीत अटक. दुबईहून तब्बल 1,77,00,000 रुपयांची सोन्याची भुकटी तस्करी करून मुंबईत आणणाऱ्या सांगलीच्या प्रवीण पाटील वय 28 याला सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. मुंबई विमानतळावर एका सीटखाली सोने दडवण्यात आल्याची गोपनीय माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. चौकशीत प्रवीणने प्रतीक नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हे सोने आणल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सांगली महापौरपदी धीरज सूर्यवंशी निश्चित. सांगली महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार आहेत. वाढत्या गुन्ह्यांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांचा इशारा. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारण्याचा इशारा दिला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. हिट अँड रन प्रकरणातील जखमींची त्यांनी रुग्णालयात भेट घेतली. मिरजेत 7 किलो गांजा जप्त, हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक. मिरज येथील म्हैसाळ रोड उड्डाणपुलाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 7 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सोहेल पठाण आणि हुसेन सय्यद या दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे. जत शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा. जत शहरात रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्डेमय रस्ते, अनियमित पाणी पुरवठा आणि कचऱ्याचे ढीग यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. 12 जिल्हा परिषदांत भाजप क्रमांक 1 वर चंद्रकांत पाटील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे की राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरेल आणि अध्यक्षपद महायुतीकडेच राहील. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते. सांगलीतील श्यामरावण नगर खुनी हल्ला, दोघांना अटक. सांगली शहरातील श्यामरावण नगर येथे दिवसाढवळ्या हल्ला झालेल्या प्रकरणात 2 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अनुदानावर ट्रॅक्टर देतो म्हणत 7 शेतकऱ्यांची फसवणूक. मिरज तालुक्यात समाज कल्याण खात्यात ओळख असल्याचे सांगून अनुदानावर ट्रॅक्टर देतो म्हणून 7 शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या होत्या सांगली जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच ताजा विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.